नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी कांद्याची पातीची सुकी भाजी बनवणार आहे। करायला अगदी सोपी पण खूप हेल्दी भाजी असते। तर मी इथे एक गड्डी घेतलेली आहे कांद्याच्या पातीची। तर ही पूर्ण आधी चिरून घेणार आहे। यामध्ये मी कांदेही घेणार आहे। पुढे जे कोवळे पांढरे कांदे आहेत तेही घेणार आहे भाजी करताना। सुरुवातीला हे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे। मी धुवून घेतलेली आहे कांद्याची पात आणि आता अशी बारीक कट करत आहे। कांद्याची पात आणि पांढरे कांदे आहेत पुढचे ते दोन्ही कट करून घेतलेला आहे। आता भाजी करायला घेऊ। इथे मी गॅसवरती एक लोखंडी तवा ठेवला आहे आणि त्याच्यावरती 1 चमचा तेल घातलेला आहे। तेल गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये ही कांद्याची पात घालायची आहे। आता ही सगळीकडून हलवून घ्यायची आहे। यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। यानंतर इथं मी मुगाची डाळ घेतली आहे। अर्धा तास पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती। तर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही डाळ घेऊ शकता। डाळ सुरुवातीला आपण भिजवून घ्यायची। आता हे एकदा असं हलवून घ्यायचं आणि सुरुवातीला आपण जे मीठ टाकतो ते कमीच टाकायचं, कारण ही पात आहे ती शिजल्यानंतर कमी होते। त्यामुळे त्या अंदाजानुसार सुरुवातीला कमी ते मीठ टाकायचं आहे। आता हे झाकून ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे। 2 ते 3 मिनिट झाकून ठेवूया। 2 ते 3 मिनिट झाले आहेत। झाकण काढून पाहू। अशी हलवून घ्यायची आहे एकदा। अजून 2 ते 3 मिनिट झाकून ठेवूया। 2 ते 3 मिनिट झाले आहेत। झाकण काढून पाहू। अशी हलवायची आहे। इथे पाहू शकता भाजी किती कमी झालेली आहे। त्याच्यामुळे मीठ सुरुवातीला कमीच टाकायचं आहे। यामध्ये आता छोटा चमचा धने पावडर, छोटा चमचा काळा मसाला, अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर। आता हे मसाले मिक्स करायचे आहेत। मसाले मिक्स केले की याच्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचे बारीक करून टाकायचे आहे। शेंगदाणे जास्त बारीक करायचे नाहीत, थोडेसे मोठे असावेत। असं हलवून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। इथे आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे। सुक्की भाजी तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा। आणि ही भाजी आहे ती गरम गरम भाकरी बरोबर खायला अतिशय छान लागते।
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत नमस्कार.